आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर बातमी पावसाच्या संदर्भातील आणि पावसाचे अंदाज नेमके काय असतील या संदर्भातील। पावसाबद्दलची भाकीतं किती खरी ठरली? जून महिना कोरडा गेल्यामुळे चिंता नेमकी वाढलेली आहे आणि जुलै महिन्यामध्ये तूट भरून निघालेली आहे असे सारासार सध्या अंदाज वर्तवले जात आहेत। तशी स्थिती पाहायला मिळते। अधिक मास आणि पावसाचा नेमका काय संबंध आहे, कसा संबंध आहे, या सगळ्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। हवामान तज्ञ आणि ज्योतिषी दोघांनी काही अंदाज वर्तवलेले होते। कुणाचे अंदाज खरे ठरले याचा आपल्याला आढावा जाणून घ्यायचा आहे। यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय। हवामान तज्ञ आणि ज्योतिष यांचे ताजे अंदाज पुढील काळासाठी नेमके काय आहेत हेही विस्ताराने पाहणार आहोत। पावसाबद्दलची भाकीतं कितपत खरी ठरलेली आहेत, पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये पावसाची स्थिती नेमकी कशी राहील, कोणत्या विभागात कसा पाऊस कोसळणार आहे, या सगळ्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। कारण एकंदरीतच जून महिना हा कोरडा गेलेला होता। संपूर्ण महिना पावसाची प्रतीक्षा अनेक विभागांमध्ये होती। खास करून शेतकऱ्यांची चिंता ही वाढवणारी स्थिती निर्माण झालेली होती। जून महिना लोटल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पहिल्या दिवसापासूनच अनेक विभागात मुसळधार पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळाला। मात्र इथून पुढे 2 ते 3 महिने पावसाची स्थिती नेमकी कशी असेल, त्याविषयीचे अंदाज काय असतील, याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। आणि या सगळ्याविषयी जे अंदाज वर्तवण्यात आलेले होते आणि या पुढे नेमकी काय स्थिती असेल, या सगळ्याविषयी आपण आज बातचीत करणार आहोत। या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ज्योतिष सिद्धेश्वर मारटकर सर। सिद्धेश्वरजी नमस्कार, आपलं एनडीटीव्ही मराठीवर खूप खूप स्वागत आहे। एकंदरीतच आपण पाहतोय जे अंदाज लावण्यात आलेले होते 2025च्या उत्तरार्धात शेवटी आणि नक्षत्र ज्याची स्थिती आपल्याला सध्या पाहायला मिळते, यावरून मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, अचानक आलेला हा पाऊस आणि पुढील 2-3 महिन्याची स्थिती याविषयीचे काय अंदाज आहेत? हे बघा, आपण सूर्याचं नक्षत्र भ्रमण हे आपण यासाठी विचारात घेत असतो। आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये साधारण 8 जून ते साधारण नोव्हेंबर 5 नोव्हेंबर असे एक पावसाचा आपण काळ समजला जातो। म्हणजे नक्षत्रानुसार मृग नक्षत्र ते स्वाती नक्षत्र असं एकूण 11 नक्षत्र ही पावसाची समजली जातात आणि 8 जून पासून आपण पावसाचा अंदाज घेत असतो। त्याप्रमाणे मृग ते स्वाती ही नक्षत्र जी आहेत 11 नक्षत्र, या नक्षत्राच्या वेळेला काय ग्रहस्थिती आहे त्यानुसार आपण ह्या पावसाचा अंदाज बांधत असतो। तर त्याप्रमाणे जर विचार केला तर त्या ठिकाणी 20 जून पासून एक 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याकडे मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळतील। 5 जून ते साधारण मध्ये एक थोडा खड्ड पडून पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये बऱ्यापैकी पावसाची परिस्थिती राहील। तर माझ्या मते 90% पुढे पाऊस राहील या वर्षीचा। आपण खंड पडल्याचा थोडासा उल्लेख केलेला आहे, म्हणून मला आता विस्ताराने जाणून घ्यायचं आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये मान्सूनचा अंदाज नेमका कसा लावला जातो? यंदा कोणत्या नक्षत्रात पाऊस चांगला आहे आणि कोणत्या नक्षत्रामध्ये खंड पडण्याचे योग आहेत? हे बघा, आपल्याला आता जे आपण सांगितलं त्याप्रमाणे एक मृग नक्षत्राची सुरुवात, सूर्याची मृग नक्षत्राचा प्रवेश हा 8 जूनला होतो आणि पुढे साधारण 21 जूनला अर्धा नक्षत्र चालू होतं। आता हा जो काळ आहे हा थोडासा आपल्याला आश्वासक पाऊस होत नाही नेहमीच, पण पुढे जे अर्धापासून जे नक्षत्र आहेत ही बऱ्यापैकी मुख्य अर्धा नक्षत्र आणि कर्क राशीतलं रवीचं प्रमाण हे अतिशय महत्वाचं असतं। त्यामुळे अर्धा नक्षत्राचा जो पाऊस आहे हा आपल्याकडं साधारण 21-22 जून पासून साधारण एक 6-7 जुलैपर्यंत हा पाऊस व्हायलाच पाहिजे अशी ग्रहस्थिती आहे। त्यामुळे ती झाली, आपण आता त्याचा अनुभव घेतलाय। परंतु यापुढे सुद्धा पुढची जे नक्षत्र आहेत पुनरसू, आश्लेषा हे दोन्ही नक्षत्र अतिशय उत्तम असल्यामुळं एक 12 ऑगस्ट पर्यंत आपल्याला मोठा पाऊस आपल्याला दिसेल। त्याच्यानंतर थोडं साधारण 15 ऑगस्ट नंतर पावसाचं साधारण मध्यम स्वरूप राहू शकतं, परंतु पुढे एक उत्तरा नक्षत्राचा पाऊस हा बरा राहील। साधारण एक 13 सप्टेंबर ते साधारण एक 10 ऑक्टोबर याच्यामध्ये पुन्हा एक चांगल्या पावसाची आपल्याला त्या ठिकाणी परिस्थिती दिसेल आणि नंतर मग साधारण एक 24 ऑक्टोबर नंतर परतीचा पाऊस आपल्याकडे बघायला मिळेल।
म्हणजे साधारण पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये नेमकी काय स्थिती असू शकते हे आपण सांगितलं. आपण थोडंसं मला मागे जायचं आहे. तुम्ही भाकीत वर्तवलेलं होतं या सगळ्या संदर्भात की आर्द्रा नक्षत्रामध्ये पाऊस पडेल. ते भाकीत तर खरं ठरलेलं आहे. मात्र नेमकं थेट कनेक्शन कसं असतं नक्षत्र आणि पावसाचं? हे बघा, यासाठी आपल्याला सूर्याचं भ्रमण हे जास्ती महत्वाचं आहे. हं, म्हणजे ही जी आपण म्हटलं त्या ठिकाणी एकूण नक्षत्र 27 असतात. हं, त्यापैकी एक मृग नक्षत्र सोडलं तर आर्द्रा ते स्वाती ही 10 नक्षत्र ही स्त्री नक्षत्र आहेत. या स्त्री नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य भ्रमण करतो त्यावेळेला पावसाचा काळ असतो आपल्याकडे. बाकी पुढची ती 3 नक्षत्र आहेत, विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा, ही नपुंसक नक्षत्र आहेत. याच्यामध्ये वादळाची शक्यता असते. आणि पुढे मग साधारण एक पुढचा जो नक्षत्र आहे मूळ नक्षत्रापासून पुन्हा मृग नक्षत्रापर्यंत ही पुरुष नक्षत्र आहेत. याच्यामध्ये पावसाचा त्या ठिकाणी विचार जास्ती होत नाही. तिथं अवकाळी पाऊस आपण म्हणू शकतो. हं, परंतु नक्षत्र प्रवेश ज्या वेळेला होतो ती वेळ पंचांगात दिलेली असते. हं, तर त्या नक्षत्र प्रवेशाच्या वेळेची पत्रिका आपण मांडतो आणि त्या पत्रिकेतली ग्रहस्थिती ही पर्जन्यासाठी कशी असेल त्याप्रमाणे पावसाचं प्रमाण हे कमी अधिक आपल्याला सांगता येतं. हं, विशेष करून काही जलराशी आपल्याला समजल्या जातात. त्याच्यामध्ये वृषभ, तूळ, नंतर कर्क, वृश्चिक आणि मीन, त्या जोडीला एक मकर आणि कुंभ, ह्या ज्या राशी आहेत ह्या पर्जन्यकारक राशी आहेत. याच्यामध्ये जेव्हा शुभग्रहांचं भ्रमण चालू असतं त्याला त्या काळामध्ये पाऊस चांगला होण्याची शक्यता असते. मग ते नक्षत्र कुंडलीमध्ये जर ते अनुकूल ठिकाणी त्याची स्थिती निर्माण झाली किंवा लग्नामध्ये किंवा चतुर्थामध्ये, तर त्यावेळेला त्या ठिकाणी तो काळ 13 दिवसाचा नक्षत्र काळ हा पावसासाठी अनुकूल समजतो. त्याच्या उलट जर त्याच्यामध्ये काही मंगळासारखा ग्रह जर त्याच्यामध्ये बलवान असेल किंवा त्याच्यामध्ये इतर पापग्रहांचा राहुकेतूचा संदर्भ आला तर तिथं पर्जन्यमानाची हानी होण्याची शक्यता असते. ह्या वर्षीचा सगळ्यात महत्वाचा जो ऍस्पेक्ट आहे ते जलतत्वाच्या कर्क राशीमध्ये गुरु उच्च राशीमध्ये आहे. याचा आधार घेऊन आम्ही सांगितलं की ह्या वर्षीचा पावसाळा हा चांगला होऊ शकतो. आणि आपण ज्या अर्धा नक्षत्राचा उल्लेख केला होता तो साधारण 20-21 जून पासून 6 जुलैपर्यंत इथं नेमकी हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. ह्या नक्षत्र प्रवेश कुंडलीमध्ये त्या ठिकाणी एक चांगली ग्रहस्थिती आपल्याला अनुकूल दिसते. त्याच्या पुढचा जो काळ आहे की 14 जुलैला सूर्य सुद्धा कर्क राशीमध्ये जातो. कर्क राशी जलतत्वाची रास आहे आणि तिथं रवी गुरुचा एक चांगला योग या ठिकाणी होतो. तर रवी गुरुचा युती ह्या काळामध्ये होत असल्यामुळे पूर्ण जुलै महिना हा बरोबर. उत्तम पावसासाठी अनुकूल असल्यामुळे हो, याविषयी आपल्याला विस्ताराने बोलायचं आहे सिद्धेश्वरजी. मात्र या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक. पंजाबरावजी नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपलं NDTV मराठीवर. अर्थातच पहिला प्रश्न, अचानक एवढा पाऊस नेमका का पडतोय? साहजिकच अल निनोचं कारण दिलेलं गेलेलं होतं, त्याचे जगभरात परिणाम आपण पाहतोय. या संकटाची पार्श्वभूमी आहेच, पण यंदा नेमकी अशी वेगळी काय स्थिती निर्माण झाली आहे? यावर्षी बरेच तज्ञ म्हणले होते की अल निनो, तर माझा अल निनोला पहिल्यापासून विरोध आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो अल निनो काय असतं की डिसेंबर मध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये जे पेरू देश आहे त्या पेरू देशाच्या समुद्राचं तापमान गरम होतं. मग त्यावेळेस ते अल निनो उद्भवतो. पण एक माहितीचं सांगतो की आपले इंग्रजी महिने सुरू होतात जानेवारीला. महाराष्ट्रात पाऊस येतो जून मध्ये भारतात आणि एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवतो. मग डिसेंबर पाऊस यायच्या अगोदर एल निनो उद्भवायच्या अगोदर तर आपला पाऊसच निघून चालला. म्हणून म्हणतो एल निनो असो या नसतो दरवर्षी आपल्या भारतावर महाराष्ट्रावर पाऊस येणार हे निश्चितच. बरोबर. आणि पाऊस आता जे आलेला आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय असं की 15 दिवस मान्सून आल्याच्या नंतर काय झालं होतं की मान्सून 7 जूनला आल्याच्या नंतर 7 ते 10 पर्यंत दक्षिण महाराष्ट्रामध्ये दाखल झाला. पण त्यावेळेस काय झालं की एक बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर चक्रीवादळ तयार झालं. मग ते चक्रीवादळ तयार झाल्याच्या नंतर काय झालं, इकडलं जे बाष्प होतं मान्सूनचं ते त्यानं खेचून घेतलं. तर तशी परिस्थिती दरवर्षी होतच असते. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की 2021-22 दरम्यान बी एकदा अशीच परिस्थिती झाली होती की पाऊस गोव्यापर्यंत मान्सून दाखल झाला आणि अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार झालं आणि त्याची दिशा काय झालं की दुबईकडे गेलं. पण जे जाता जाता काय झालं, जे मान्सून याने सगळं बाष्प ओढून घेऊन गेलं. म्हणून हे काय झालं, जे 7 जूनला जे पाऊस येणार होता तर ते बाष्प ओढून घेतल्यामुळं ते मग थोडा लेट झाला. मग त्याच्यानंतर 21 जूनच्या नंतर पाऊस सुरू झाला.
मग महाराष्ट्रामध्ये पावसाची जी बदललेली स्थिती आहे त्याची इतर कोणकोणती कारणं असू शकतात? कारण आपण आता म्हणालेला आहात की अल निनोला काहीसा आपला विरोध आहे, मात्र बदललेली 2 वर्षातली स्थिती पाहता नेमकी काय विविध कारणं असू शकतात? भौगोलिक, हवामान, एकंदरीतच. याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला एक सांगतो, हे जागतिक तापमान वाढ. म्हणजे काय झालं, पूर्वी बघा तुम्हाला सांगतो, आता अहिल्यानगर मध्ये मी आता इथं पाऊस चालू आहे. म्हणजे ह्या अहिल्यानगरचं तापमान किती होतं 2017-15ला, किती होतं 2017 ते 15च्या दरम्यान, की 38-39 होतं इथं नोंदलं जायचं. माझ्याकडे लेखी लिहून ठेवलेलं आहे. पण हे काय झालं, ह्या 2026 मध्ये इथलं तापमान ह्या अहिल्यानगरचं 44-42-43 पर्यंत गेलं. आमचा परभणी जिल्हा दरवर्षी काय राहायचं 2015 पर्यंत 39 ते 42 अंशापर्यंत जायचा. पण ह्या 2026ला ते 46-47 अंशापर्यंत गेला. म्हणजे इतकं तापमान वाढ झालं. तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला. तापमान वाढल्यामुळं महाराष्ट्रातला पाऊस वाढला, भारतातला पाऊस वाढला, देशातला पाऊस वाढला. पण ते इतका वाढला, कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडला. याचा एक फायदा झाला आणि एक तोटा झाला. त्याच्यामुळे पाऊस देखील वाढला आणि गारपीट देखील वाढली. त्या तापमान वाढीमुळे गारपीट वाढली. गारपीट आतापर्यंत काय व्हायचं, अफगाणिस्तान आहे बघा, तर WD म्हणतात, वेस्टर्न डिस्टर्ब. अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच जानेवारी-फेब्रुवारी मध्ये येत नव्हतं. पण काय व्हायला लागलं, जानेवारी-फेब्रुवारी मार्च मध्ये इथं ऊन तापायले. ऊन तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये गारपीट देखील वाढली. आणि हे तापमान वाढीमुळे हे सगळं भविष्य आहे. आणि हे तापमान कशामुळे वाढलं तर त्याचं एक कारण सांगतो. हे सिमेंटचे घर झालेत, सिमेंटचे रोड झालेत, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, प्रत्येक वाहनामध्ये एसी झाल्या. एसीमुळे आणखीन गाड्या तापल्या. हे 5x5 फुटामध्ये गाड्या तापल्या. उन्हाळ्यामध्ये बाहेर उच्च ऊन असतं, ह्या गाड्याचं ऊन असतं. मला आपला मुद्दा लक्षात आला. खरं तर पंजाबरावजी गेल्या अनेक वर्षांपासून जी ओरड होती क्लायमेट चेंजची, ज्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष सुद्धा झालं अनेक स्तरांवरती, त्याचे परिणाम कुठेतरी आपण भोगतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मला पावसाच्या संदर्भातील इतरही अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा करायची आहे. मात्र याची जी दुसरी बाजू आहे ज्योतिष संदर्भातली, सर आपण मगाशी बोललेलो आहोत नक्षत्रांविषयी. ग्रहांचा सुद्धा या सगळ्या संदर्भात एक मोठा रोल आहे असं म्हणता येईल. सध्याची ग्रहांची स्थिती म्हणजे विशेषतः सूर्य, मंगळ आणि शनीची स्थिती जी ग्राह्य धरली जाते, पावसाच्या या अनिश्चिततेला कितपत ती कारणीभूत आहे? हॅलो, आवाज येतोय माझा? हो, माझा प्रश्न सिद्धेश्वर यांच्यासाठी आहे. हा, हे बघा, आता आपण जे मगाशी उल्लेख केला की जे पावसाचे कारक ग्रह जे आहेत जलतत्वाचे, चंद्र, शुक्र, गुरु आणि काही प्रमाणात शनी. तर सध्या काय झालंय, जलतत्वाच्या ज्या राशी आहेत कर्क, वृश्चिक, मीन, यापैकी कर्क राशी मधला गुरु आणि शनी, मीन राशी मधला शनी, हा जो एक नवपंचम योग होतोय, हा अतिशय उत्तम योग आहे. याच्यामध्ये खंड सुरुवातीला जो पडला त्याचं कारण असं आहे की मंगळ 20 जून पर्यंत मेष राशीमध्ये होता. तर 20 जून मध्ये 20 पर्यंत काय होतं, मंगळ मेषेत असल्यामुळं आपल्याकडे पावसाने ओढ दिली. आणि मंगळ जेव्हा बदलला, मंगळ वृषभ या जलतत्वाच्या राशीमध्ये गेला 20 जूनला, त्यानंतर पाऊस चालू झाला. तर इथं ग्रहमानाचा संदर्भ आहे. आपण जसं म्हणलं की मीन वर्षभर मीन राशीमध्ये शनी आहे, वर्षभर गुरु कर्क राशीमध्ये. याचा अर्थ पर्जन्यमान चांगलं होणार हे आपण लिहिलेलं आहे. म्हणजे दाते पंचांग मध्ये पण लिहिलंय आणि आपल्या दिवाळी अंकात पण आपण लिहिलेलं आहे. हे आपण वर्षभर आधी प्रिडिक्ट केलेलं आहे. त्यामुळे ह्या वर्षी पाऊस होणार हे आपण प्रिडिक्शन केलेलं आहे. फक्त सुरुवात उशिरा होण्याचं कारण काय, तर मंगळ 20 जून पर्यंत तेवढा आपल्याला त्या ठिकाणी चांगला नव्हता. तो स्वराशीमध्ये असल्यामुळं त्या काळामध्ये 20 जून पर्यंत आपल्याला अतिशय प्रचंड उष्णतामान आपल्याला बघायला मिळाली. आणि जसा मंगळ बदलला त्यानंतरची परिस्थिती आपल्याला पावसासाठी अनुकूल दिसली. विशेष करून 21-22 जून नंतर आपल्याकडे त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होईल असं आपण दिलं होतं अर्धा नक्षत्रातला. त्याप्रमाणे 22 जून ते 6 जुलै याच्यामध्ये आपल्याला पाऊस निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला आढळला. तोच थोडा प्रकार अजून पुढे आपल्याला 12 ऑगस्ट पर्यंत दिसतो. म्हणजे पुढची जी नक्षत्र आहेत, एक अर्धा नंतर पुनर्वसु आणि पुष्य, ही दोन्ही नक्षत्र अतिशय पावसासाठी अनुकूल असल्यामुळे महाराष्ट्रातले बरीचशी जवळपास जो त्या ठिकाणी पाऊस थांबला होता, तो सरासरी एवढा पाऊस तोपर्यंतचा, म्हणजे साधारण 12 ऑगस्ट पर्यंत जो पाऊस असायला पाहिजे, ती सरासरी निश्चितपणे त्या ठिकाणी पावसाने गाठलेली असते. आता इथे माझे 2 उपप्रश्न आहेत सिद्धेश्वरजी. गेल्या वर्षीची स्थिती पाहता, गेल्या वर्षी भूस्खलनाच्या घटना खूप घडलेल्या होत्या.
ढगफुटी सदृश अनेक ठिकाणी फटका बसलेला होता. तर तशी काही स्थिती यंदा आहे का पुढील काही महिन्यांमध्ये? आणि उशिरा पावसाला सुरुवात झालेली आहे हे लक्षात आलं, पण पुढील काळामध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस राहील का? हा जो आता प्रकार आहे की नैसर्गिक आपत्तीचा, हा माझ्या मते 14 जुलै पर्यंत ती परिस्थिती आहे. ह्या 14 जुलैच्या पत्रिकेमध्ये वृश्चिक एक लग्न उदित पावते आणि मंगळ अर्शल युती होती. तर याचा परिणाम हा दरड कोसळणं, नैसर्गिक आपत्ती येणं, अतिवृष्टी होणं, पूर होणं किंवा काही त्या ठिकाणी नैसर्गिक हानी, जीवित हानी, ह्या गोष्टीची शक्यता आपल्याला 15 जुलै पर्यंत दिसते. 15 जुलै नंतरचा काळ मात्र थोडासा त्या ठिकाणी आपल्याला त्या दृष्टीने कमी प्रमाणात येईल. पण 15 जुलै पर्यंत आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करायला पाहिजे. अनेक ठिकाणी दुर्घटना होऊ शकतात. अशी परिस्थिती आपल्याला 14 जुलै पर्यंत दिसते. इथून पुढचा काळ थोडासा आपल्यासाठी त्या ठिकाणी थोडा व्यवस्थित असेल. पण त्याच्या आधीचा जो काळ आहे, आज तारीख मला वाटतं 9 तारीख आहे, एक अजून 8 दिवस किंवा एक 10 दिवस आपल्याला नैसर्गिक आपत्तीची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी शासकीय व्यवस्थापन हे आवश्यक आहे. पंजाबरावजी, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे, यंदाचा नोटिसेबल असा एक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे 4 दिवस 5 दिवस पाऊस धोधो कोसळतो आणि मग तो गायब होतो. कमी वेळात प्रचंड पाऊस होण्यामागची नेमकी प्रमुख कारणं काय आहेत यंदाची खास करून? कमी वेळेत पाऊस पडण्याचे कारण सांगितलं होतं ना, तापमान वाढीमुळे. हे तर झालं एक कारण. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय म्हटले तुम्ही? म्हणजे 4 ते 5 दिवस असा हा एक पॅटर्न पाहायला मिळतोय. खूप पाऊस कोसळतो आणि त्यानंतर तो गायब होतो, खंड पडतो त्या पावसामध्ये. पुढे सुद्धा ही स्थिती कायम राहील का? हा, याचं एक कारण सांगतो. आता हे जे कमी दाबाचा पट्टा, लो प्रेशर आहे, हे चक्रीवादळ आहे, हे आणखीन आजच्या दिवस तिथं मुक्काम आहे याचा. म्हणजे आज 8 जुलै, उद्या 9 तारखेपर्यंत याचा मुक्काम आहे. त्याच्यानंतर हे काय होतं, परत फिरत काय होणार आहे, इकडे मध्य प्रदेशकडे जाणार आहे. मध्य प्रदेशकडून काय होणार आहे, इकडं उत्तर प्रदेशकडे जाणार आहे. आणि जोपर्यंत ते स्थिरावत नाही, ते पावसाची तीव्रता संपत नाही, तोपर्यंत काय होतं की आपल्या इकडं पाऊस, मग तिकडे गेल्याच्या नंतर आपल्या इकडला पाऊस 4 दिवस बंद होतो आणि आपल्या इकडं चांगलं जोराचं वारं सुटतं. हेच त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण आहे. म्हणजे हे जे लो प्रेशर आहेत, हे चक्रीवादळ आहेत ना, जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत हे वारं चालूच राहतं. आता ते दुसऱ्या राज्यात गेल्याच्या नंतर आपल्याकडे उद्यापासून म्हणजे 10 तारखेच्या नंतर चांगलं वारं सुटायला सुरुवात होईल. 11 तारखेला चांगलं सूर्यदर्शन होईल आणि 11 तारखेच्या नंतर चांगलं वारं देखील सुटेल. जोराने वारे वाहू लागते. आणि जोपर्यंत ते चक्रीवादळ स्थिर होत नाही तोपर्यंत आपल्या इकडे वारं चालू राहणार. असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की आजपासून पुढे 20 जुलैपर्यंत काहीसा खंड पडणार आहे पावसाचा. त्यामुळे एकूणच या मान्सूनचा आपण जर आढावा घेतला तर सरासरीपेक्षा यंदा कमीच पाऊस नोंदवला जाईल का? नाही, खंडचं ते अगोदर सांगतो. आता काय होणार आहे, हे जे पाऊस आहे हे 15-16च्या दरम्यान एकदा वातावरण पुन्हा आणखीन बदलणार आहे. 15-16 जुलैला तर त्याच्यामध्ये काय होईल, तो पाऊस ना घाटमाता कोकण चालू राहील, पण राज्यात मध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा तुरळक असा पाऊस पडणार आहे. असं एवढा मोठा पडणार नाही, पण 15-16 दरम्यानचा पडणार आहे. पण शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा चांगलं एक लो प्रेशर होईल, चक्रीवादळ होईल आणि परत एकदा ते पाऊस येईल. आणि ऑगस्ट मध्ये काय होणार आहे, 2 मोठे पाऊस पडणार आहेत. एक पहिल्या आठवड्यात पडेल आणि शेवटच्या आठवड्यात. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये कशी परिस्थिती राहील, सप्टेंबर मध्ये आता परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. ज्या वर्षी काय होतं, सुरुवातीला पाऊस कमी पडतो, त्या वर्षी काय होतं की परतीचा पाऊस जास्त पडतो. म्हणून यावर्षी काय होणार, परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. आणि आतापर्यंत काय झालं की सलग 2 वर्ष, आता यापुढे पण तुम्हाला एक माहिती सांगतो, 2 वर्ष पाऊस जास्त पडणार आणि 1 वर्ष कमी पडणार. आता 24-25 खूप पडला, आता हे 26 आता कमी पडणार. त्याच्यानंतर 27-28 पुन्हा खूप पडन, तर पुन्हा 2029ला हीच परिस्थिती राहील. अशी राहणार आहे. 2 वर्ष जास्त आणि 1 वर्ष कमी. पण ज्या वर्षी कमी पाऊस पडेल ना, त्या वर्षी मात्र शेतकरी मालामाल होतील, पिकं चांगली येतील. म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
निश्चित, म्हणजे भविष्य काळात हा पॅटर्न सर्वसाधारणपणे आपल्याला पाहायला मिळू शकतो. 2 वर्ष आणि त्यानंतर 1 वर्ष काहीसा खंड पडू शकतो, असं काहीसं हे गणित असू शकतं. मी पुन्हा आपल्याकडे येणारच आहे. आणखीन मात्र एक सिद्धेश एक छोटस कारण सांगतो. जी हे काय झालं, हे जे निसर्ग आहे, पाऊस 22 दिवस पुढे सरकला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकला, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला आणि हिवाळा 22 दिवस पुढे सरकला. लहान मुलाला विचारलं ना दरवर्षी पाऊस कधी येतो, तो म्हणतो 7 जून येतो. पण आता काय करावं लागेल त्याला देखील आपल्याला सांगावं लागेल. आता हे निसर्ग ह्या वाढत्या तापमानामुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे 22 दिवस पुढे सरकला. मग त्या काय करावं लागेल, 7 जून मध्ये 22 मिसळायचे. म्हणजे दरवर्षी, आता माझं तरी म्हणणं वाटल्यास तुम्ही देखील जे जे बातमी बघत आहेत त्यांनी लिहून ठेवा, दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 27-28 जूनला शेतकरी सोयाबीन पेरायलेलं दिसेल, पाऊस आलेला दिसेल. म्हणून हे दरवर्षीच हे असं कारण राहणार. आणि 2029 ला जशी यावर्षी परिस्थिती झाली तशी 2029 ला देखील अशीच परिस्थिती राहणार. आता शेती आणि शेतकऱ्यांसंदर्भातला इथे उल्लेख झाला म्हणून सिद्धेश्वरजी आपल्यासाठी हा प्रश्न आहे. पंचांग आणि आधुनिक काळ पंचांगातील पावसाचे अंदाज आजही अनेक शेतकरी प्रमाण मानतात. बदलत्या जागतिक हवामानाचा पंचांगाच्या गणितावरती काही फरक पडत असतो का? निश्चितपणे त्यावेळेला सुद्धा ग्रहस्थिती तशीच आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जो बदलता हवामान आहे त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन तुम्हाला पत्रिकेमध्ये दिसतं ना, ग्रहमानामध्ये दिसतं. जसं आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे पुढचा जो वर्ष आहे तिथं आता पुढच्या पावसाळ्यामध्ये शनी हा मेष आग्नेय तत्व राशीमध्ये जाणार आहे आणि गुरु हा सिंह आग्नेय तत्व राशीमध्ये जाणार आहे. याचा अर्थ पुढच्या 2 वर्षामध्ये पाऊस कमी राहणार आहे. म्हणजे मागची 2 वर्ष हे शनी मीन राशीमध्ये होता, त्यामुळे मागच्या 2 वर्षामध्ये पाऊस आपल्याला भरपूर बघायला मिळाला. मात्र पुढच्या 2 वर्षामध्ये शनीचा बदल हा कमी पावसासाठी पोषक असणार आहे. त्यामुळे मेषातला शनी 2 वर्ष असणार आहे, त्यावेळेला पुढची 2 वर्षामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आणि आता जे काही वैज्ञानिक दृष्टीने पण आपण जर विचार केला तर ह्या वाढत्या तापमानामुळे ढगांची उंची आता जास्ती होती. हे पूर्वी ढगाची उंची कमी आणि तो विस्तृत पसरलेला ढग असायचे. आता काय होते की ढगाची उंची जास्ती असते, त्यामुळे तो एकदम ढगफुटीसारखा पाऊस पडतो. हे त्याला मुख्य कारण आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला पत्रिकेमध्ये बघायला मिळतं. त्याच्या वेळेला असं एक आपत्तीजनक पाऊस होतो, त्यावेळेला पत्रिकेतलं 8वं स्थान हे तुम्हाला तिथं डिस्टर्ब झालेलं दिसेल, जेणेकरून मोठी हानी या काळामध्ये होण्याची शक्यता असते. तसा काळ हा आपल्याला 15 जुलैपर्यंत बघायला मिळेल. तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. पंजाबरावजी आपल्याकडे येते आता. एकंदरीतच शेती आणि हवामान याविषयी आपण बोलतोय. पावसाशी थेट संबंध शेतीचा असतो. सगळी गणित शेतीची ही पावसावरती अवलंबून असतात. यंदाची नेमकी काय आव्हानं आहेत, इथून पुढे शेतकऱ्यांना कसं नियोजन करावं लागेल, आपण काय सांगाल, काय सल्ला द्याल? तर शेतकऱ्यांना आता हे जे पाऊस आहे, आता काही ठिकाणी इतका पाऊस झाला विदर्भामध्ये, तर काही शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्या. तर त्यांनी काय करायला पाहिजे, आता 10 तारखेपासून सूर्यदर्शन घडणार आहे, तर मग त्यांनी आता पेरणी करायला हरकत नाही. पण पेरणी करत असताना काय झालं, उशिरा जर पाऊस जुलै महिन्यात जर पेरणी झाली तर अंतर कमी करावं लागतं, थोडं दाट पेरावं लागतं. कारण काय तर उशिरा पेरणी करत असताना पीक आता जास्त वाढ घेत नाही, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं अंतर कमी करून आता पीक पद्धती बदलावं लागते. त्याच्यानंतर विशेष म्हणजे यावर्षी शेतकऱ्यासाठी चांगलं साल आहे. कशामुळे त्याचं एक कारण सांगतो, ज्या वर्षी पाऊस काळ कमी पडतो ना त्या वर्षी रोगराई पिकावर रोगराई कमी पडते, बुरशीजन्य आजार कमी होतात. म्हणून यावर्षी तर सालमान शेतकरी हिताच आहे. कारण की ज्या वर्षी पाऊस काळ जास्त होतो त्या वर्षी शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं. म्हणून शेतकऱ्यांसाठी हे 2026 साल हे चांगलं साल राहणार आहे. निश्चित. आपण चर्चेच्या शेवटाकडे आहोत. सिद्धेश्वरजी आपल्यासाठी हा प्रश्न आहे, अगदी थोडक्यात मला उत्तर अपेक्षित आहे, वेळेची मर्यादा आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी किंवा चांगल्या पावसासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही पारंपरिक उपाय किंवा मार्ग सांगितले गेलेत? हो, सांगितलेत ना. त्याला पावसाचं काही आपल्याला बरेच लोकांनी आता 20 जूनच्या आधी पर्जन्य सूक्त केलं होतं, पर्जन्य याग केलं होतं. त्याच्यामध्ये असे काही उपाय आहेत जेणेकरून पाऊस येण्यासाठी असं काही पर्जन्य सूक्ताचं पाठ केले जातात किंवा पर्जन्य याग त्या ठिकाणी केलं जातं. असे काही आपल्याला त्या ठिकाणी काही विधी हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून किंवा धर्मशास्त्राच्या माध्यमातून केले जातात. निश्चित. तर एकीकडे हवामान तज्ज्ञ उपग्रह आणि उपकरणांच्या मदतीने अंदाज लावत असतात, तर दुसरीकडे ज्योतिष तज्ज्ञ हे ग्रह ताऱ्यांच्या गणितावरून. दोघांच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा अंतिम उद्दिष्ट हे एकच आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञांनी आज मार्गदर्शन केलेलं आहे, सविस्तर माहिती सांगितली. दोघांचे आभार.
इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहिजेत, मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.